Hello friends, welcome in 6th mathematics series. Today we are going to take practice set 16. So let's start. बघा प्रॅक्टिस सेट 16 हा मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन यावर आधारित आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन कसं करायचं याचा आपण थोडं बेसिक्स या ठिकाणी घेऊयात. बघा बेसिक्स मध्ये आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन किती पद्धतीने किती मेथडने करू शकतो हे आपण पाहणार आहोत. आपल्या टेक्स्टबुक मध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे 4.3 into 5 म्हणजे मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू किती. आपल्याला हे एक्झाम्पल 3 मेथडनं आपल्या बेसिक टेक्स्टबुक मध्ये सोडून दिलेलं आहे. आपण तेच या ठिकाणी घेऊयात. आता बघा मेथड फर्स्ट पाहू आपण. या मेथड फर्स्ट मध्ये कसं आहे, आता हे 4.3 into 5 आहे. ओके, मग आता हे जे 4.3 आहे हे डेसिमल फ्रॅक्शन आहे. याचं कॉमन फ्रॅक्शन मध्ये अगोदर रूपांतर केलेलं आहे. या 4.3 ला 43/10 अशा प्रकारे लिहिलेलं आहे आणि इंटू हे 5/1. पुढे बघा याला कसं करता येतं. हे जे आहे आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये हे तुम्ही दोन्ही एकत्र करू शकता. म्हणजे 43 into 5 अँड 10 into 1 अशा प्रकारे तुम्ही त्याला लिहू शकतात. आणि पुढे आता या ठिकाणी मल्टिप्लाय तुम्ही आपल्याला करता येतं. 5 into 3 15, 1 कॅरी झाला. 5 into 4 20, 20 plus 1 21/10 मीन्स हे याचा जर आन्सर काढला आपण तर हे कॉमन आहे. ह्याचं डेसिमल मध्ये उत्तर काय या ठिकाणी कॉमन फ्रॅक्शन झाला. डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आन्सर आलं 21.5. हे मेथड फर्स्ट न म्हणजे तुम्हाला हे डेसिमलचं कॉमन मध्ये रूपांतर करून प्रोसिजर करावं लागते. या ठिकाणी पुढची क्रिया करावं लागतात. त्याच्यानंतर जी मेथड सेकंड आहे ती मेथड सेकंड बघू आपण. मेथड सेकंड मध्ये बघा कसं आहे. मेथड सेकंड पाहूया आपण. M2 लिहितो मी म्हणजे मेथड सेकंड. या मेथड सेकंड मध्ये आपला क्वेश्चन आहे 4.3 into 5. या मेथड सेकंड मध्ये काय बघा हे 4 आणि हे जे 4 आहे. ओके, आणि हे जे 0.3 आहे या 0.3 ला 3/10 या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. 3/10. आता याला जर 5 न मल्टिप्लाय केलं तर काय येतं बघा. आता 5 into 4 याला बघा याला जर असं मल्टिप्लाय केलं 5 into 4 किती येणार आहे 10 येणार आहे. आणि 5 into 3/10 मीन्स बघा हे 15 या ठिकाणी 15/10 येणार आहे. ओके, सॉरी 5 into 4 हे 20 आहे. डेसिमलचा विचार केला. 5 into 4 20 आणि हे 5 into 3/10 मीन्स या ठिकाणी जर मल्टिप्लाय केलं तर 15/10 कारण हे फक्त मल्टिप्लाय न्यूमरेटरला होत असतं, डिनोमिनेटरला होत नाही. मग आता याला पुढे कशा प्रकारे लिहिता येतं. हे 20 ला 20. ओके, आता हे 15/10 आपण मागील प्रॅक्टिस सेटमध्ये शिकलो. याचं डेसिमल मध्ये रूपांतर 1.5 होणार. आता हे जे आहे 4.3 या 4.3चं हे काय 4.3 ला स्प्लिट केलंय आपण आणि याला 5 न मल्टिप्लाय केले म्हणजे याची ही जी व्हॅल्यू आहे ती 4 + 3/10 आहे म्हणजेच 4.3 आहे. म्हणजे अशा प्रकारे त्याची व्हॅल्यू येते. त्याच्यानंतर बघा हे आहे हे म्हणजे 20 + 15/10 या स्वरूपात येतं आणि 20 + 1.5 या स्वरूपात येतं. म्हणजे येणारं जे आन्सर आहे ते 21.5. म्हणजे इथं पण 21.5 आणि इथं पण 21.5 हे आन्सर या ठिकाणी येतं. त्याच्यानंतर जी मेथड 3 आहे म्हणजे मेथड तिसरी जी कॉमन मेथड आहे यूज म्हणजे सर्वत्र यूज केली जाणारी. बघा 4.3 into 5 हे सॉल्व्ह करताना या ठिकाणी जो पॉईंट आहे पॉईंटचा विचार न करता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलं जातं. म्हणजे बघा 43 into 5 काय येते बघा 5. आता हे 43 into 5 आपण काढले या ठिकाणी 215. इथं पण 215 येणार आहे. ओके, या ठिकाणी सुरुवातीला डेसिमलचा विचार केला जात नाही. नंतर नेक्स्ट बघा देअरफॉर 4.3 into 5. आता या एक्झाम्पल मध्ये जे दोन नंबर्स आहेत या ठिकाणी की म्हणजे किती डिजिट सोडून पॉईंट्स आहेत फक्त काउंट करायचे. इथं फक्त 1 डिजिट सोडून आहे. इथं तर नाही आहे पॉईंट. 1 डिजिट सोडून असल्यामुळे येणार जे आन्सर आहे हे 215. ओके, तिथं पण 1 डिजिट सोडून या ठिकाणी पॉईंट द्यायचा म्हणजे 21.5. म्हणजे कुठल्याही मेथडने केलं तरी आन्सर आपलं तेच येणार आहे. पण कॉमन यूज केलेली मेथड जास्त यूज होणारी मेथड 3 आहे. या मेथड पण तुम्हाला माहिती पाहिजे.
कुठल्या मेथडनं सोडवायचं हे तुमच्या मनावर आहे, तुम्ही ठरवायचं. चला आता आपण प्रॅक्टिस सेटकडे वळूयात. बघा प्रॅक्टिस सेट 16 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे. इफ 317 म्हणजे 317 इंटू 45 इज इक्वल टू 14265 मीन्स 14,265 देन 3.75 बघा इंटू 4.5 या ठिकाणी पॉईंट आलेले. या ठिकाणी आन्सर कसं येईल बघा. आपल्याला हे आन्सर माहिती आहे 317 इंटू 45 ओके इज इक्वल टू. आता इथं फक्त ह्या दोन्ही टर्म सेम आहेत, फक्त इथं पॉईंट आहे. आता ह्याचा आन्सर लिहिताना बघा 3.17 इंटू 4.5 इज इक्वल टू ह्याची जी अगोदर व्हॅल्यू दिलेली आहे जी मल्टिप्लायची ती लिहून घ्या 14265 ओके. आता इथं बघा इथं जे डेसिमल्स आहेत हे जे डेसिमल्स आहेत जे दिलेले डेसिमल्स आहेत ते किती अंक सोडून बघा या ठिकाणी 1 2 ओके आणि इथं 1 एकूण म्हणजे आपलं 3 डिजिट इकडे सोडावं लागते. इथं 2 आहेत आणि इथं 1 आहे ओके म्हणजे 3 1 2 3 म्हणजे येणारा जो आपला पॉईंट आहे तो पॉईंट कुठं असणार आहे आपला हा असणार म्हणजे येणारा जे आपलं आन्सर आहे ते 14.265 ओके. आपण तोंडी जरी केले तर बघा हे 3 चौक 12 म्हणजे 12 आणि हे 17 5 असल्यामुळे 12 पेक्षा समथिंग काहीतरी पुढील म्हणजे 14 म्हणजे तोंड देखील आपण ते आले का चेक करू शकतो ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन पण सेम असाच आहे. या ठिकाणी 503 म्हणजे 503 इंटू 217 इज इक्वल टू बघा हे किती आलं या ठिकाणी 1,09,151 देन इथं फक्त पॉईंट्स दिलेत. या पॉईंट्सचा आपल्याला विचार करायचा आहे. देअरफॉर 5.03 इंटू 2.17 ओके इज इक्वल टू हे दिलेली टर्म जे आन्सर हे आहे हे टर्म लिहून घ्या अगोदर 10 हे 9151 ओके. जर हे दिलं नसतं तर आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागलं असतं पण इथं ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला ओके. आता या ठिकाणी बघा फक्त पॉईंट्स कॅल्क्युलेट करा 1 2 इथे म्हणजे युनिट प्लेस करून काउंट करायचे 1 2 2 डिजिट सोडून या ठिकाणी पॉईंट आहे. इथं पण 1 2 2 डिजिट सोडून आहे म्हणजे इथले 2 डिजिट आणि हे 2 डिजिट टोटल आपल्याला 4 डिजिट सोडून पॉईंट द्यावं लागेल मीन्स 1 2 3 4 म्हणजे पॉईंट कुठे येणार आहे या ठिकाणी. म्हणजे आन्सर काय येणार आपलं 10.915 हे आपलं आन्सर या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा थर्ड क्वेश्चन आहे मल्टिप्लाय. त्यामधील फर्स्ट बिट 2.7 इंटू 1.4 बघा मागील क्वेश्चन मध्ये तुम्हाला या ठिकाणी विदाऊट पॉईंटचं मल्टिप्लिकेशनची या ठिकाणी व्हॅल्यू दिली ती इथं दिलं नाही म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल या ठिकाणी. आता हे किती आहे बघा 27 ओके आणि 14. आता यांचं अगोदर मल्टिप्लिकेशन करा 14 इंटू 7 34 98ला 8 ओके. हातचे किती येतात कॅरी किती झाले 9 ओके 14 2 28 म्हणजे 14 इंटू 2 28 प्लस 9 37 हे आन्सर किती येतं 378 ओके. पण हे कसं विदाऊट पॉईंटचं आहे आपल्याला पॉईंट जे या ठिकाणी दिले देअरफॉर बघा 2.7 इंटू 1.4 इज इक्वल टू हे 378 आहे तसं लिहिलं. आता पॉईंट किती सोडून बघा इथं 1 डिजिट सोडून इथं 1 डिजिट सोडून म्हणजे टोटली आन्सर मध्ये 2 डिजिट आपल्याला सोडावं लागतील म्हणजे आन्सर आपलं 3.78 हे आपला या ठिकाणी आन्सर येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा जे आपलं सेकंड दिलेलं आहे ते 6.17 अँड 3.9 इथं पण तसंच आहे. अगोदर तुम्हाला मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करावं लागेल. हे 617 अँड 39 हे तुम्ही या प्रकारे मांडून घ्या कारण 39चा टेबल तुम्हाला पाठ असणं शक्य नाहीये त्यामुळे स्टेप बाय स्टेप याचं मल्टिप्लिकेशन करूया आपण. आता 9 इंटू 7 बघा किती 9 इंटू 7 63 म्हणजे कॅरी किती झाले वर या ठिकाणी 6 कॅरी झाले. 9 1 जा 9 9 अँड 6 15ला 5 परत 1 कॅरी झाला. 9 इंटू 6 54 प्लस 1 55 फर्स्ट स्टेप झाली. आता ही सेकंड स्टेपमध्ये बघा आता 3 ने मल्टिप्लाय करू 3 7 जा 21 कॅरी किती झाले 2 कॅरी झाली इथं 2 लिहा. 3 1 जा 3 अँड 2 5 हे 3 6 जा 18. आता यांची या ठिकाणी किती ती बेरीज बघा ऍडिशन ते ऍडिशन करा. हे 3 हे 5 1 6 5 5 10 कॅरी 1 झाला इथं 10ला 0 कॅरी 1 केला. हे 9 प्लस 5 14 प्लस 1 कॅरी झाला या ठिकाणी 2 म्हणजेच जे आहे हे
24063 हे आन्सर आलेलं आहे. म्हणजे आपल्याला जे फायनल आन्सर आपल्याला काढायचं आहे आता त्याचं पॉईंट मधलं काढायचं आहे. देअरफॉर बघा, देअरफॉर कसं येईल हे 6.17 इंटू 3.9 इज इक्वल टू, हे टर्म लिहून टाका 24063. आता बघा जी पॉईंट आहेत इथं 2 डिजिट सोडून आहेत आणि ते 1 डिजिट सोडून आहे. म्हणजे टोटली 3 डिजिट सोडून पॉईंट द्यायचे आपल्याला. म्हणजे या ठिकाणी येईल 1 2 3 24.063 हे या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचा आन्सर आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा थर्ड नंबरचा 0.57 इंटू 2. आता आपल्याला ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता हे या ठिकाणी सुरुवातीला मल्टिप्लिकेशन करताना पॉईंटचा विचार करायचा नाही. आपण अगोदर 57 आणि 2 या दोघांचा मल्टिप्लिकेशन करा तुम्ही. किती येतो बघा, 2 इंटू 7 14, 14ला 4 कॅरी किती झाला, 1 कॅरी झाला. 2 इंटू 5 10, 10 प्लस 1 11. हे 57 इंटू 2चा आन्सर आहे. परंतु आपल्याला आन्सर कशाचं काढायचं आहे. देअरफॉर 0.57 इंटू 2 इज इक्वल टू किती येणार या ठिकाणी. आपल्याला 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे. म्हणजेच 1.14 हे आपल्या या ठिकाणी आन्सर येईल. 1.14. देन नेक्स्ट बघा 5.04 इंटू 0.7. आता या ठिकाणी बघा हे 5 0 अँड 4. ओके, हे 0.7 आहे. ओके, हे अगोदर आपलं पॉईंटचा नाही विचार करायचा आहे. या ठिकाणी 7 मल्टिप्लाय करूयात आपण. 7 इंटू 4 किती येईल 28. 28 मीन्स या ठिकाणी 2 कॅरी झाले. 700 या ठिकाणी 2 येणार आहे. आणि 7 इंटू 5 30, हे 35 येणार आहे या ठिकाणी. ओके बघा, मग आता जे येणार आपला आन्सर आहे हे आन्सर कशाच विदाऊट पॉईंट झालेलं आहे. मग आपल्याला फायनल आन्सर लिहिताना काय करावं लागेल बघा. देअरफॉर 5.04 इंटू 0.7 इज इक्वल टू, खाली वाटलं असतं इथं बघा हे 1 2 हे 2 डिजिट सोडून आहे, ते 1 डिजिट सोडून आहे. म्हणजे जे येणार आन्सर आहे आपला 3 डिजिट सोडून आन्सर लिहावं लागेल आपल्याला. मीन्स 3.528 इट इज द फायनल आन्सर. 3.528. ओके, त्यानंतर बघा वर्ड प्रॉब्लेम आहे तो पण घेऊया आपण. बघा फोर्थ क्वेश्चन आहे. या ठिकाणी हा वर्ड प्रॉब्लेम आहे. काय म्हणतोय, वीरेंद्र बॉट 18 बॅग्स. आता काय काय माहिती दिली आपण अगोदर लिहित चलूया. बघा वीरेंद्र बॉट BOUGST वीरेंद्रने किती बॅग्स आणले आहेत या ठिकाणी 18 बॅग्स. ओके, वीरेंद्र बॉट 18 बॅग्स ऑफ राईस, ईच बॅग वेटिंग 5.250. म्हणजे या ठिकाणी ईच बॅगचं वेट किती आहे, प्रत्येक बॅगचं वेट आहे. ईच बॅग वेट, प्रत्येक बॅगचं वेट हे किती आहे या ठिकाणी 5.250 kg. एका बॅगचं म्हणजे प्रत्येक बॅगचं वेट हे 5.250 आहे. अशा टोटल 18 बॅग्स आहेत. हाऊ मच राईस डीड ही बाय ऑल टुगेदर इफ द राईस कॉस्ट 42 रुपीज पर किलोग्रॅम, हाऊ मच डीड ही पे फॉर इट. आता या ठिकाणी बघा आपल्याला एकूण 18 बॅग्स आहेत आणि एका बॅगचं वजन 5.250 आहे. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला टोटल जो राईस आहे किलोग्रॅम मध्ये भेटेल. देअरफॉर बघा हे जे ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. हे 5.250 वर घेऊया. बघा 5 हे 250 इंटू 18 करा. हे काय होईल बघा. आता 18 डायरेक्ट तुम्हाला टेबल पार्ट असणं गरजेचं आहे किंवा 2 स्टेपमध्ये उत्तर करावं लागेल. मग 18 0 0, 18 इंटू 5 18 पंचे 90 म्हणजे 90 0 कॅरी के झाले. या ठिकाणी पुढे 9 कॅरी झाले. ओके, त्यानंतर बघा 18 दोन्ही म्हणजे 18 इंटू 2 36, 36 इंटू 9 45, 45ला 5 पुढे 4 कॅरी झाले. 18 इंटू 5 90, 90 प्लस 4 मीन्स 94. म्हणजेच आपलं हे जे आहे आता आन्सर काय बघा आहे 18 इंटू 5.250 इज इक्वल टू. आता बघा या ठिकाणी आपण इथे 0 मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलंय त्याच्यामुळे देताना आपल्याला 3 सोडा. इथं जर घेतलं नसतं तर काही प्रॉब्लेम आला नसतं. आपण या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे येणार जे आन्सर आहे आपलं किती असणार आहे, किती जे आपल्याला डिजिट या ठिकाणी सोडावं लागतील बघा
1 2 3 डिजिट सोडावं लागतील. मीन्स बघा 94.5 पुढे 00 लिहिलं, कारण तुम्हाला सांगितले पॉईंटच्या नंतर जर नॉन झिरो नंबर असेल, त्यानंतर जर झिरो आले तर त्या ठिकाणी त्या झिरोची व्हॅल्यू नसते. म्हणजे 94.5 kg इतका राईस त्यानं काय केलेलं आहे, या त्या ठिकाणी बाय केलेलं आहे. मग आता काय करायचंय, इफ द राईस कॉस्ट 42 रुपीज. ओके, बघा या ठिकाणी कसं येईल, 1 किलोग्रॅम 1 किलोग्रॅमला किती रुपये म्हणते, या ठिकाणी 42 रुपीज म्हणते. 42 रुपीज पर ग्राम. हाऊ मच डिड ही पे फॉर इट. मग त्यानं 94.5 साठी किती रुपये दिले असतील आपल्याला काढायचंय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल आता बघा, देअरफॉर हे जे 94, ओके, आपण पॉईंटचा विचार नाही करायचा अगोदर, हे इंटू 42 हे जर आपण मल्टिप्लाय केलं तर एकूण कॉस्ट आपली निघणार आहे. आता बघा हे 42चा टेबल आपल्याला पाठ नाही, त्याच्यामुळे आपल्याला दोन या ठिकाणी प्रत्येक डिजिटने इंडिव्हिज्युअली आपण मल्टिप्लाय करूया. 2 इंटू 5 किती या ठिकाणी 10, 10ला 0. ओके, 1 कॅरी झाला. 2 इंटू 4 8, 8 इंटू 1 9, 2 इंटू 9 18. देन बघा हे 4 इंटू 5 20, 20ला 0 कॅरी किती झाले, परत 2 कॅरी झाले. 4 इंटू 4 16, 16 प्लस 2 18, 18ला 8 या ठिकाणी 1 कॅरी झाला. 4 इंटू 9 36 प्लस 1, 36 प्लस 1 मीन्स 37. आता या ठिकाणी जर आपण ॲडिशन केली याची तर काय येईल बघा, हे 0, हे 9, हे 8 प्लस 8 16, 16ला 6 1 कॅरी झाला. हे 178 प्लस 1 9 आणि हे किती येईल 3, 3969. ओके, देअरफॉर बघा हे जे आहे मग काय फायनल पुढे देअरफॉर आपल्याला कशाचं काढायचं, हे 94.5 इंटू 42 इज इक्वल टू 3969. ओके, इथं 1 डिजिट सोडून आपण एक पॉईंट दिला, तर पॉईंट दिला इथला वरचा 0 जातो, म्हणजे आपलं किती येणार आहे, इतके रुपीजमध्ये आन्सर येणार आहे आपलं, हे रुपीज इतके रुपीज लागतील. ओके, मग आपण जे फायनल आपल्याला जर स्टेटमेंटमध्ये आन्सर लिहायचं असेल तर पण आपण लिहू शकतो. काय बघा स्टेटमेंटमध्ये आन्सर काय लिहावं लागेल बघा, वीरेंद्र पेड 3969 म्हणजे 3969 रुपीज फॉर किती राईससाठी, 94.5 किलोग्रॅम राईस. इट इज नॉट कंपल्सरी टू राईट इन स्टेटमेंट. तुम्ही एवढ्या जरी या ठिकाणी आन्सर काढलेला आहे, असं जरी लिहिलं समजा तुम्ही आन्सरमध्ये आन्सर 90 हे किती काढले आपण, 94 किलोग्रॅम राईस. ओके, कॉमा हे किती आहे 3969 रुपीज. हे जरी लिहिलं तरी अलाव आहे, किंवा आहे तसं ठेवलं तरी मार्क्स मला द्यावे लागतात. ओके, परंतु आपली जर डेप्थ किती आहे हे आपल्या स्टेटमेंटवरून लक्षात येते. त्याच्यामुळे स्टेटमेंट लिहायची सवय करायची, ज्याचा फायदा तुम्हाला 10th आणि 12thला पुढे निश्चितपणे होईल. चला त्यानंतर बघा, जर वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता, तुम्हाला सोपं होईल अभ्यास करताना. त्यानंतर आपण लास्ट क्वेश्चनकडे वळूयात. बघा, वेदिका हॅज 23.50 मीटर्स ऑफ क्लॉथ्स. आता वेदिका ओके, हे जी वेदिका आहे वेदिका हॅज किती म्हणते या ठिकाणी क्लॉथ बघा, क्लॉथ 23.50 मीटर्स. ओके, एवढं क्लॉथ आहे. शी युज्ड इट टू मेक 5 कर्टन्स ऑफ इक्वल साईज. तिला हे जे कापड आहे याचे 5 इक्वल साईजचे कर्टेन्स म्हणजे पडदे या ठिकाणी तिला करायचे. इफ इच कर्टेन रिक्वायर्ड 4 मीटर 25 सेंटीमीटर टू मेक, हाऊ मच क्लॉथ इज लेफ्ट ओव्हर. बघा, तिला एकूण 5 या ठिकाणी कर्टेन्स बनवायचे आहेत, आणि एका ह्याचं जे कर्टेन्स आहे बघा, जी साईज आहे ते 4 मीटर टू 5 सेंटीमीटर आहे. मग आपण बघा असं लिहू शकतो, फ्रॉम इन्फॉर्मेशन
हे काय लिहावं असं कंपल्सरी नाही. फ्रॉम इन्फॉर्मेशन गिव्हन इन द प्रॉब्लेम, म्हणजे प्रॉब्लेम मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यावरून काय येईल बघा. हे जे आहे आपल्याला आता 4 मीटर्स 25 cm मीन्स याला आपण जर मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 4.25 मीटर येणार आहे. इंटू किती पडदे बनवायचे तिला 5 इज इक्वल टू, आता याला 5 न मल्टिप्लाय करूया आपण डायरेक्ट हॉरिझॉन्टल मेथड करू. 5 × 5 25. ओके, किती कॅरी झाले या ठिकाणी 2 कॅरी झाले. 5 × 2 10, 10 + 2 12, परत 1 कॅरी झाला. 5 × 4 20, 20 + 1 21. ओके 21. आता 1 2 डिजिट सोडून ते डेसिमल द्या. म्हणजेच एवढं मीटर क्लॉथ कशाला लागणार आहे 5 कर्टेनसाठी लागणार आहे. ओके 21.25. मग आपल्याला प्रश्न काय विचारला होता, हाऊ मच क्लॉथ इज लेफ्ट ओव्हर, एकूण क्लॉथ किती या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे काय करणार आपल्याला वेदिकाकडे जेवढं क्लॉथ आहे हे 23.50 मधून हे 21.25 काय करावं लागेल मायनस करावं लागेल. बघा 50 मधून 25 गेले 25 राहतील. हे 3 मधून 1 2 हे 0 म्हणजे 2.25 मीटर. म्हणजे किती कापड या ठिकाणी शिल्लक राहणार बघा. देअरफोर मग काय आन्सर आपल्या या ठिकाणी एवढं जर लिहिलं तर आपलं सफिशियंट आहे, तरी पण स्टेटमेंटमध्ये लिहिल्यास आणखी बेटर आहे. देअरफोर काय म्हणता येईल आपल्याला बघा 2.25 मीटर क्लॉथ इज लेफ्ट ओव्हर. जे शेवटचं स्टेटमेंट आहे हाऊ मचच्या ठिकाणी फक्त आपण व्हॅल्यू लिहिली आहे आपली 2.25 आणि क्लॉथ इज लेफ्ट ओव्हर. अशा प्रकारे स्टेटमेंटमध्ये पण आपण आन्सर या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि हा सर्व प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आशा करतो की तुम्हाला प्रॅक्टिस सेट निश्चित आवडला असेल, आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका, आणि तुमच्या इतर मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करायला तुम्ही विसरू नका. आणि ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी अगोदर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजेच स्टँडर्ड 6चा व्हिडिओ अपलोड केल्या त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचेल. बेल नोटिफिकेशन पण तुमचा ऑन करून ठेवा, म्हणजे सहजरीतीने व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मन लावून अभ्यास करा. काही जरी तुमच्या अडचणी असतील, शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे ते मला टाका. त्याच्यावर जर प्रॉब्लेम तुम्हाला आणखी असेल तर ते सोडवण्याचा किंवा त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेन. थँक्यू. मन लावून अभ्यास करा.